नमस्कार. हृदयम या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हिवाळ्यासाठी खास उपयुक्त अशा महत्त्वाच्या टिप्स. आता थंडी सुरू असल्यामुळे अनेकांना काही ना काही आरोग्याच्या समस्या जाणवत असतात. त्यासाठी आपण प्रत्येक वेळेला दवाखान्यामध्ये जाऊ शकत नाही. अशा वेळी घरचा वैद्य म्हणजे स्वयंपाकघरातील गोष्टींनी आपण आपले उपचार करू शकतो. तर त्यासाठी पाहूया कसे. आहारात गूळ तूप घेतल्यास शरीर उबदार राहते. थंडीच्या दिवसात त्वचेचे व शरीराचे रक्षण होते. झोपण्यापूर्वी पाय गरम पाण्यात भिजवा. पाय कोरडे करा, तेल लावा आणि मग झोपा. शरीर उबदार राहते. दररोज थोडे ड्रायफ्रूट खावे. बदाम, अक्रोड, मनुका, खजूर, भोपळा, टरबूज, खरबूज, कलिंगड यांच्या बिया खाणे शक्तिवर्धक असते. गूळ व तीळ यांचे पदार्थ जसे की तीळ, गूळ, तिळाचे लाडू, तिळाची चिक्की हे खाण्याने शरीरात उष्णता निर्माण होते. थंडीच्या दिवसात आपला बचाव होतो. हिवाळ्यात हंगामी म्हणजेच ऋतुमानानुसार असणाऱ्या भाज्या गाजर, बीट, पालक, मेथी, शेपू, कारली, चवळी खावी. दुपारचे जेवण पौष्टिक ठेवा. डाळ, भात, भाजी, तूप, चपाती इत्यादी. रात्री लवकर जेवा. हलका आहार घ्यावा. पचन नीट होईल. हिवाळ्यात सूर्यप्रकाशात आपण काही वेळ बसावे. त्यामुळे शरीराला आवश्यक असणारे तत्व मिळतात. हिवाळ्यात उबदार कपडे वापरावे. त्यामुळे थंडीपासून बचाव होतो. हिवाळ्यात पाय आणि डोके यांना नेहमी उबदार ठेवा. हिवाळ्यात सकाळी कोमट गरम पाण्यात मध, लिंबू रस मिसळून प्या. पचन संस्था चांगली राहते. रात्री झोपण्यापूर्वी गरम दुधात हळद, तूप घालून प्या. आले, लसूण, काळी मिरी, हळद, गाजर, बीट, पालक यांचे सूप प्या. जास्ती थंड पेय, दही, आईस्क्रीम, फ्रीजचे पाणी पिणे टाळावे. हिवाळ्यात लोणी, तूप, गूळ यांचा वापर अवश्य करा. सांधे लवचिक होतील. हिवाळ्यात गूळ खाल्ल्याने रक्तशुद्धी होते. शरीरातील उष्णता वाढते. हिवाळ्यात मटार, हरभरे, मसूर डाळ प्रथिनासाठी उत्तम असतात. रोज रात्री बदाम, अक्रोड, खजूर दूध किंवा पाण्यात भिजवून सकाळी खावे. फळांमध्ये सफरचंद, पेरू, संत्री, डाळिंब, केळी, आवळा, कच्ची हळद खावी. हिवाळ्यात भाज्या कच्च्या खाऊ नये. उकडून शिजवून खाव्या. कडकडीत भूक लागल्याशिवाय जेवण करणे टाळा. हिवाळ्यात दिवसातून 2 वेळा गरम सूप, डाळीचे उकडलेले पाणी प्या. प्रथिने मिळतील. हिवाळ्यात ताडासन, भुजंगासन, वज्रासन करावे. हिवाळ्यात प्राणायाम, अनुलोम विलोम, कपालभाती 5 ते 10 मिनिटं हा योगा करावा. श्वासोच्छ्वासावर खोलवर घेऊन फुफ्फुसे मजबूत करावीत. मनात सकारात्मक विचार ठेवा. शारीरिक हालचाली सतत करत राहावे. संतुलित झोप घ्या. 7 ते 8 तास झोप घेणे शरीराला केव्हाही चांगले असते. शरीरासाठी बीट, गाजर, पालक, ओली हळद, अद्रक, सफरचंद यांचा रस करून पिणे केव्हाही उपयुक्त असते. हिवाळ्याच्या दिवसात कोमट पाणी प्यावे. थंड पाणी टाळावे. परंतु पाणी जास्तीत जास्त पिणे म्हणजेच किडनी, लिव्हर यांची रक्षा करणे. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन माहितीसाठी बेल आयकॉन प्रेस करा. शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल शतशः धन्यवाद.